निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य लक्षामध्ये ठेवत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दौरा संपून पश्चिम महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाचे असलेला सोलापूर जिल्ह्यात आज जो मेळावा या ठिकाणी संपन्न होता, याला उपस्थित असलेले माजी आमदार संजय मामा शिंदे, महिलांचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, रतीबाई तांबोळी, कल्याणजी आखाडे, सुनील मगरे, ज्यांच्यावरती नुकतीच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही विश्वासाने सोपवली आणि त्या जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत ज्यांनी कामाला सुरुवात केली असे नूतन जिल्हाध्यक्ष श्री उमेश पाटील, कल्याणजी काळे, वसीमजी बुराड, चंद्रकांतजी दायमा, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब बनगर, रामेश्वरजी मासाळ, शिवाजीराव कांबळे, अजित जगताप, ताई शिंदे, कांचनताई जाधव, भारतजी बेदरे, सुभाष पाटील, सुहासजी कदम, दिलीपजी सिद्धे, श्रीकांत शिंदे, अभिषेक गायकवाड, राहुल क्षीरसागर, संजय पाटील, शिवराज स्वामी, अजय बाण, शिवाजी देशमुख, नजीर इनामदार, रमेश पाटील, इरफान शेख, ऋतुजा सुर्वे, अप्पा मोरे, समाधान काळे, दीपालीताई पांढरे, चुकून कोणाची नावं राहिली असतील घ्यायची तर त्यांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। सर्व सन्मान्य व्यासपीठ, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, मान्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या मार्गाने जमलेले माझे तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांचे लाडके नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा उद्या 66वा वाढदिवस आहे। तमाम सोलापूरकरांच्या वतीने मी त्यांना सुरुवातीला पूर्व सिंधेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। दीर्घकाळ सोलापूर जिल्हा एकेकाळी काँग्रेस एकत्रित असताना काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ या जिल्ह्यातून सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहील, ज्याचा उल्लेख उमेश पाटलांनी या ठिकाणी केला। विधिमंडळातील अनेक सदस्य या मतदारसंघातून निवडून आले। एकेकाळी रामदास आठवले साहेब सुद्धा आपले मित्र पक्ष म्हणून 99 सालामध्ये सुद्धा या सगळ्या परिसरातून लोकसभेमध्ये सुद्धा गेले होते। अनेक नगरपालिकेच्या मध्ये आपलं प्राबल्य होतं आणि जिल्हा परिषद सुद्धा दीर्घकाळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये राहिली। राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक समीकरणं बदलत राहत असतात आणि त्या बदलत्या समीकरणामध्ये नवा विचार घेऊन ज्याला आपण काम करण्याची मानसिकता दाखवत असतो, त्याची पालमुळं खोलवर जोडण्याची जबाबदारी त्यानिमित्ताने कुठे ना कुठेतरी येत असते। व्यासपीठावर इथं संजय मामा आहे, सगळे सहकारी आहेत। एकेकाळी म्हणजे 30-35 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा म्हणजे एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो, ज्या जिल्ह्यामध्ये चंद्रभागा नदी वाहते। संबंध महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पांडुरंगाचं स्थान सुद्धा पंढरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे। तो जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून म्हटला जातो। सर्वाधिक साखर कारखाने एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होते, त्याच्या खालोखाल उरलेल्या जिल्ह्यामध्ये होते आणि तुमच्याने माझ्या सोलापूर तालुक्यामध्ये साखर कारखाने शोधून सापडायला लागत। परंतु 20-25 वर्षापूर्वी जसं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी चंद्रभागा अडवली आणि उडणीचं धरण केलं, तसं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्याकडे जलसंपदा खातं, त्याच्यापूर्वी कृष्णा खोरे महामंडळ आल्याच्या नंतर या जिल्ह्यातल्या जलसंपदाच्या कामाला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चालना दिली। आणि आज मी चुकत नसेल तसं माझं गणित चुकत नाही, पण सहकार कारखानदारीशी माझा आयुष्यात कधी संबंध फारसा आला नाही आणि माझ्या कोकणामध्ये सहकार कारखानदारी नाही, साखर कारखानदारी तर नाहीच नाही, कारण ऊसाची लागवड नाही। पण मी चुकत नसेल तर आज या महाराष्ट्रात आणि कदाचित जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने कुठं असतील तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। डाळिंबाचा आज एक्सपोर्ट कुठं असेल तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये। शेतीमालाचं प्रचंड प्रमाणावरती उत्पादन करणारा जिल्हा ज्यावेळेला प्रगत होत राहतो, त्याला स्वाभाविकपणाच्या विचाराच्या माध्यमातून ताकद आणि शक्ती या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असते। त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या नेत्याच्या पाठीमागे जनता उभी राहण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार असते। खरं आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा, आवेग उठाण्यात आली की आम्ही आमच्या विचारधारा कुठेतरी बाजूला टाकतो। आज माझा अल्पसंख्याक समाज इथे मोठ्या प्रमाणावरती आहे। मधल्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडली गेली। आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा एक विश्वासाचं नातं निर्माण होत आहे।
याचं कारण एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो, चव्हाण साहेबांचा विचार मनामध्ये ठेवत बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल तर तुमचा सत्तेतला सहभाग घातला पाहिजे. आम्ही कधी सत्तेचे हव्यासी नव्हतो, कधी अजितदादा नव्हते, कधी मंत्रिमंडळातील त्यांचे कधी सहकार नव्हते. पण चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर आमचा मूळ धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता जी आमच्या अंतःकरणात रोमारोमात भिनलेले आहे, त्या विचाराला सोबत घेतच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि सरकारच्या माध्यमातून त्याच पद्धतीने कामं सुरू असलेली तुम्ही मी त्या ठिकाणी पाहू शकतो. अशा वेळेला जनतेच्या मनातला विश्वास अधिक संपादित करणं, लोकसभेमध्ये दारुण पराजयाला महायुतीला सामोरं जावं लागलं, महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं यश संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळालं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र पूर्णपणाचं बदललं. याचं कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळेला या राज्यात संबंध देशात मध्य प्रदेशच्या नंतर लागू करणारं कुठलं राज्य आहे तर तुमचं आणि माझं महाराष्ट्र आहे. या नावातच महा शब्द आहे आणि त्याला जोडला गेलेला शब्द राष्ट्र आहे. राष्ट्राशी ज्यावेळेला महा जोडलं जातं त्याला महाराष्ट्राची किमया नेमकी काय आहे हे तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून अनुभवतो आहोत. अशा वेळेला लाडकी बहीण योजना ज्यावेळेला अजितदादांनी सभागृहामध्ये घोषित केली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला घोषित केली, पण यावर चंद्र दिवाकरा याप्रमाणे चंद्र सूर असेपर्यंत ही योजना सभागृहात कुणी जाहीर केली तर ती अजित पवारांनी जाहीर केली. हे लिखित त्या ठिकाणी इतिहासामध्ये राहील, त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो, प्रचंड उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद माऊलींचा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच लोकसभेसारखं यश आपल्याला मिळेल अशा भ्रमात असणाऱ्या महाविकास आघाडीचं वर गेलेलं विमान कधी जमिनीवरती आलं ते कळलं नाही. 238 जागांच्या वरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालं, पण सोलापूरसारख्या असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही यश मिळवू शकलो नाही. याची खंत आहे. त्याच्यातलं राजकारण, त्याच्यातले कंगोरे, त्याच्या पाठीमागच्या अनेक भूमिका, महायुतीचं राजकारण, जागा वाटप, या सगळ्या प्रक्रियेमधून मी काम केलेलं आहे. 14 ते 18 जसा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, तसा ऊर्जामर्ती म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला मोठमोठे प्रकल्प झाले त्यावेळेला माझ्या कालावधीमध्ये जेवढे मी सबस्टेशन दिले असतील, संजय मामा तुम्ही अभ्यास व्हा, तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहात, उमेश तुम्ही पण कधीतरी तपासून बघा, मी जेवढे सबस्टेशन या संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये दिले तेवढे कोणाच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यामध्ये येऊ शकला नाही. एकाच वेळेला मी हेलिकॉप्टरनी 5-25 सबस्टेशनची त्यावेळेला कामं केली. खूप मोठ्या प्रमाणावरती आज त्या पद्धतीचं पेंडिंग केसेस लाखोनी या जिल्ह्यामध्ये होत्या. शेतकरी पैसे भरून 2-2, 3-3 वर्ष ज्याची वाट बघत होता, त्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता अजितदादाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी केली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी झाले, 41 आमदार घड्याच्या चिन्हावरती 59 पैकी 41 आमदार महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी निर्वाचित केले. आता आमची जबाबदारी आहे, ज्या कार्यकर्ता आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमध्ये काम करू शकतो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करू शकतो, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो, महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो, अशा निवडणुका गेल्या 7-8 वर्षांमध्ये न झाल्यामुळे एक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची फळी मधल्या या प्रशासनाच्या सेवेपासून दुर्दैवाने बाजूला राहील. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले. आता नजीकच्या कालावधीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, क-वर्ग नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. खरं आहे त्यावेळेला आपल्या सर्वांचा कस लागेल. युती म्हणून निवडणुका लढवाव्यात असं एक धोरणात्मक चर्चा राज्यपातळीवरती जरूर झाली. राज्यभरामध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष का फिरतोय? माझा लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालं. उमेश तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला अनेक वेळेला अनेक गोष्टी माहिती असतात पण तुम्ही बोलता असं नाही, आणि ज्यावेळेला माहिती नसतात त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला मी सांगतो, आज अधिवेशन टाळून मी या ठिकाणी राहिलो, कारण पश्चिम महाराष्ट्रातली सुरुवात मला सोलापूरपासून करायची होती, म्हणून आजचा दिवस मी लोकसभेपासून झाला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला कसा बनू शकेल हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करावं लागेल. बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं. फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल, तुम्हाला नाही बोलत बाबा, मी जनरल बोलतोय. अंगावर कशाला घेत आहे? माझ्या जागेवर बसला ते विसरू नका. भान रखो कभी कभी ऐसे बैठो बैठो आला तर बसून, अरे मी देतो ना परवानगी, अरे मी दिली ना परवानगी बाबा, बस आता हसतो का? आता मी 41 वर्ष झाली बाबा, सगळं बघत लहानपणापासून, आता काय नवीन काय. पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशामध्ये बदल करू
शकतो त्याचं चित्र आजचा कार्यक्रम आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं। मनाचा काढा राजकारणामध्ये मी आज 25 वर्ष आमदार राहिलो, 15 वर्ष मंत्री राहिलो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित झालो। मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही। अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बाळगत माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 30 वर्षे सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतो आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा ती करणार आहे। काही जण त्याच्यामध्ये भेदाभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, पण एका नाण्याच्या ज्याला दोन बाजू असतात त्या दोन बाजू एकमेकाला कधी भिन्न होऊ शकत नाही। तसं माझं आणि अजितदादाचं अतूट असं नातं आहे आणि त्याच्यातूनच पक्षाला बळकटीच्या कामाला कशी चालना देता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार। हे करत असताना संघटनेची बांधणी खालपासून झाली पाहिजे। 23 मे 1984 रोजी सुनील तटकरे तालुका काँग्रेसचा सरचिटणीस झाला इंडियन नॅशनल काँग्रेसचा। ज्या कालावधीमध्ये काँग्रेसला प्रचंड प्रमाणात यश मिळालं होतं। तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस। तालुका काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो त्याच 84 मध्ये ऑगस्ट सप्टेंबरला ते मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद वाटचाल केली। युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्याच कालावधीमध्ये ते 92 पर्यंत मी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो। मी का सांगते, माझ्या पोकळ अभिमानासाठी सांगत नाही, संघटनेमधल्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे मी समजून घेतलेलं। 77ला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये लाट ज्यावेळेला निर्माण झाली आणीबाणीच्या नंतर त्यावेळेला हा सुनील तटकरे पोलिंग एजंट म्हणून एका बूथवर काम करत होता। 77 साली, त्याला किती वर्ष झाली असतील तुम्ही मोजू शकता, 55 वर्ष झाली। त्यावेळेपासून मी काउंटिंग एजंट म्हणून काम केलेलं आहे। संघटना काय असते, तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा सरकारमध्ये आपल्या प्रतिनिधीच्या बाजून काय असतात, पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वापासून काय असतात, त्या अनुभवाच्या शिदरीतून गेले वर्ष मी वाटचाल केली असल्यामुळे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना स्वतः समजून उमजून घेऊन या क्षणापर्यंत पोहोचलेला असल्यामुळे ती शिडी आयुष्यामध्ये सुनील तटकरे कधी विसरणार नाही। त्यामुळे तुम्ही भक्कमपणाने आता उद्याच्या भविष्यातली वाटचाल करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या राज्य पातळीवर त्या आम्ही ठरवू, पण आपल्या पातळीवरती आपले जे या जिल्ह्यातील जे मतदारसंघ असतील, शहरामध्ये मतदारसंघ आहेत, पलीकडे अक्कलकोटचा मतदारसंघ आहे, ग्रामीण भागातले अनेक मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामधला जनदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर होता। पण त्या घड्याळाच्या चिन्हावरती ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून उभे राहण्याची अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उर्मी असेल, त्यांची इच्छा असेल, अनेक पद्धतीने संवेदनशील पद्धतीने त्यांनी जनमानसामध्ये काम केलं असेल, त्याला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू। आपण आढावा घेऊ। संघटनेच्या कामाच्या वतीमध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी बसूच जनविश्वास कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेला आहे। काही सहकार्यांचा अगोदरच कार्यक्रम घेतले, त्यांनी मला निमंत्रण दिलं, परंतु माझ्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या वेळी त्या ठिकाणी येणार नाही। जनविश्वास हे नाव का दिलं, पत्रकार मित्रांनो, जनविश्वास हे अजितदादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय नाव दिलं, या राज्यामध्ये ज्याला पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हणतात, राजकीय विश्वासार्हता, दिलेला शब्द पाळणारा नेता कोण, तर त्याचं नाव अजित पवार। हे महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यामध्ये पसरलेली विश्वासार्हता आहे। ती विश्वासार्हता अधिक गडद व्हावी, त्यांनी केलेल्या कामातून सर्वांगीण क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेतले जावेत म्हणूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून या कामामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून आज आपण त्या ठिकाणी करतो। मला 70 पूर्ण झाली, त्यांना 66 वयाने जरी मोठा असलो तरी ते कर्तृत्वाने मोठे आहेत। ते सर्व काय करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल आणि म्हणूनच पक्ष आणि पक्षाची साखोरीमध्ये काम करणे आपल्या सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी राहू शकते। यापुढे आपण सर्वांनी म्हणून पक्ष पण काम करूया। संजय मामांना तर मी त्यावेळेला विनंती करत होतो, माझं ऐकलं असतं ते त्याचा आमदारच असतं, पुढे दमलो मी विनंती करून घड्याळाचं चिन्ह घ्या। आता तुम्हाला सांगतो, घड्याळाशी जोडा, तुमचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही। तुम्ही दीर्घकाळ काम केले, जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले, विधिमंडळामध्ये अपक्ष आमदार म्हणून काम केले, आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धतीने दादांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करत आलात हे सुद्धा मी अनुभवलं। माड्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत होतो, पण कुणी ऐकलंच नाही आमचं। तू म्हणतो तसं चित्र नसतं राहिलं, माझं ऐकलं असतं त्यांनी, मी म्हणतो तेच झालं असतं। माझाही व्यापक अनुभव प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला आणि लक्षात आलं होतं महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने की आमच्या मायमाऊलींच्या मनामध्ये दादांच्या बद्दलचा असलेला विश्वास, महायुतीच्या बद्दलचा असलेला विश्वास झपाट्याने त्या ठिकाणी बदलला गेला। 238 जागांच्या वरती अभूतपूर्व यश महायुतीला त्या ठिकाणी मिळालं। म्हणून ती वाटचाल घेऊन
कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याची जबाबदारी पुढच्या कालावधीमध्ये. थोडीशी घाई आहे, प्रसंग घडल्याच्यामुळेच मला मुंबईहून दिल्लीला त्या ठिकाणी जायचं आहे, त्याचा आणि याचा काही संबंध नाही माझ्या जाण्याचा. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादांना मी सांगेन ते खरं आहे की ते प्रत्येक तालुक्यामध्ये गेले तर राज्यभरामध्ये त्यांच्यासाठी मागणी आजही खूप आहे. प्रशासकीय काम, वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी, त्याच्याबद्दल अनेक वेळेला कळत न कळत काही कारण असताना त्यांच्यावरती होणारी टीका टिप्पणी, ते एक आर्थिक शिस्तीचे भोगते आहेत. सरकार चालवलंच पाहिजे, जनतेसाठी योजना दिल्या गेल्या पाहिजेत, पण समग्र लोकप्रियतेच्या घोषणा करण्यासाठी अजितदादा कधी प्रसिद्ध नाही. काटेकोरपणाने राज्य सरकार सुस्थिती ठेवत लोकांच्या कल्याणकार्यासाठी शेतकरी असेल, युवक असेल, महिला असेल, समाजातला शोषित वर्ग असेल, या प्रत्येकासाठी सर्वंकष योजना देण्याचं काम त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या कामाला आता गती आपल्याला द्यायची, दाखवून द्यायचं आहे की ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती येतील त्याला घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सदस्यांची संख्या राज्यभरामध्ये लक्षणीय पद्धती त्या ठिकाणी ठरलेली आहे. मला अभिमान वाटतो आहे की 59 जागांवरती आम्ही लढलो, 41 जागांच्या वरती यश त्या ठिकाणी मिळालं. 72% स्ट्राईक रेटने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकली. नाहीतर लोकसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर म्हटलं गेलं की आता अजितदादाचं नेतृत्व संपलं. बारामतीमध्ये आम्ही 48,000च्या पिछाडीवरती राहिलो, आता काही उरलंच नाही. हे नेतृत्व आता पुढच्या कालावधीमध्ये काम करणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की अजितदादाची कर्तबगारी काय, जनमानसामध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा काय. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या राजकीय समीकरण घेऊन येत असते. लोकसभेची निवडणूक समीकरण घेऊन आली, खोटं नॅरेटिव्ह, घटना बदलली जाईल, शेवटपर्यंत आम्हाला पुसता आलं नाही. पण आज तिन्ही चांदीच्याला मावळतीच्या सूर्याला साक्ष ठेवून सांगतोय की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील घटना अबाधित राहील. ते बदलण्याचं काम कधी कोणाला करता येऊ शकणार नाही. महिलांच्यासाठी दिलेली मुख्यमंत्री लाडकी योजना ही चालू राहीलच, उलट त्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वतीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे बोललेलो आहोत त्याचं पालन करण्यासाठी उत्पन्नाचा स्रोत, स्थूल उत्पन्न आणि मग सरकारने करायची जबाबदारी, या साऱ्या गोष्टीची सांगड घालत मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथराव असतील, हे सरकार त्या पद्धतीने निश्चितपणाने घेईल. तरीसुद्धा आपण आणि आपलं नेतृत्व आणि आपलं पक्ष संघटन हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने त्या ठिकाणी उभं करावं हीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. दादांनी संपर्क मंत्रीपद ज्यावेळेला मी यादी करायला बसलो होतो त्याला त्यांनी मला सांगितलं मी पुण्याचा पालकमंत्री आहे, बीडचा पालकमंत्री होणार आहे, पण संपर्क मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकायची असेल तर ती सोलापूरची टाक, असं मला दादांनी स्वतः आवडून सांगितलं. त्याचं कारण या जिल्ह्याच्या बद्दलचं खाचाखोचा खाणाखुणा त्यांना पूर्णपणाने माहिती आहे. जसे हेलिकॉप्टरने फिरताना अक्षांश रेखावून ते सांगतात आणि कुठे काय कोणाचं घर आहे सांगतात, तसे जनतेच्या मनातले अक्षांश रेखांश ओळखणारा अजित पवारांसारखा नेता आज आपला राष्ट्रीय अध्यक्ष आहे. याचा सर्वंकष अभिमान बाळगत केवळ शाब्दिक अर्थाने नव्हे तर ते लौकिक अर्थाने जनमानसामध्ये अधिक प्रभावीपणाने करण्यासाठी आपण सर्वजण म्हणून सज्ज होऊया, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि कार्यकारिणीमध्ये जिल्ह्याची असेल, तालुक्याची असेल, सर्वांना विश्वासात घेऊन तयार करा, मुंबईला घेऊन या. ज्या क्षणाला भेटाल त्यावेळेला यादीवरना नजर टाकेन, तुमच्याशी इंटरव्ह्यू करेन, नेत्यांना आपण बोलू, त्या क्षणाला त्याची मान्यता देईल. फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल, युवक युवती असतील, महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेमणुका असतील, तालुक्याचे अध्यक्ष असतील, विधानमंडळाचे अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघाचे असतील, वेगवेगळ्या सेलचे असतील, या नियुक्त्या दीर्घकाळ कदाचित रखडल्यात किंवा काही ठिकाणी भाकरी फिरवण्याची आवश्यकता असेल तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नक्कीच सहमती दिली जाईल. फक्त सर्वसमावेशक वहीचं काम करण्याची मानसिकता घेऊन आपण पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करूया, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. अतिशय उत्स्फूर्तपणाने आपण या ठिकाणी स्वागत केलं. दादांनाही शुभेच्छा दिल्यात, मलाही शुभेच्छा दिल्यात. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये व्यक्तिगत शुभेच्छा आयुष्यभरामध्ये राहतीलच. पांडुरंगाच्या दर्शनाने प्रत्येकाला ते मिळतच असतो, पण सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची बांधिलकी घेऊन, कामाचं व्रत आणि वसा घेऊन आम्ही मंडळी जे काय काम करतो आहोत त्या आमच्या भावना त्याच पद्धतीने आयुष्यभर आमच्याकडून केल्या जाव्यात अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अत्यंत उत्तम आयोजन केल्याबद्दल उमेश पाटील मी अभिनंदन करायला कधी कमी पडत नाही आणि बोलायला जिथे असेल तिथे बोलायला सुद्धा मी ठामपणे बोलत असतो. पुन्हा एकदा तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.